आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार, आम्ही सारे खवय्ये पॉड वॉचिंग सिक्रेटच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कुटुंब, फॅमिली ही माणसाची फार मोठी स्ट्रेंथ असते. ही ताकद जर तुम्ही नीट जपून ठेवलीत किंवा तिचा योग्य वापर केलात तर आयुष्यातल्या कुठल्याही टप्प्यावर तुम्हाला अडचण येत नाही. म्हणजे घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडायला मदत होतेच, पण शिवाय बाहेर काही कार्य करायचं असेल तर तिथेही आपल्याला मदतच होते. ठाणे पश्चिम भागातल्या गावदेवी परिसरातल्या वनिता त्यांची गोष्ट अशीच आहे. त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या मदतीने शिक्षण पूर्ण केलंच, पण आता त्या असं काही कार्य करतायत तिकडेही त्या कुटुंबाची मदत होते. चला त्यांच्याकडे जाऊयात, त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि त्यांच्याकडनं पाहूयात आपल्या कुटुंबासाठी नवीन रेसिपीज. चला, आम्ही सारे खवय्ये पॉड वॉचिंग सिक्रेटच्या आजच्या आपल्या भागात आपण आहोत ठाणे पश्चिम भागातल्या गावदेवी भागात आणि आपल्यासोबत आहेत वनिताताई. त्यांच्या घरी आपण आलो आहोत. नमस्कार. नमस्कार. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. कोण कोण असतं तुमच्या घरी? एकत्र कुटुंब आहे, म्हणजे तसं आमचं 16 जणांचं कुटुंब आहे. बापरे. फक्त हे लोंढे हाऊस, म्हणजे तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल लोंढे हाऊस. 3 फॅमिलीज राहतो आम्ही. आमच्या कुटुंबामध्ये या घरामध्ये आम्ही 6 जण राहतो आणि आमचे 2 छोटे छोटे. वरती जॉईंट फॅमिली आहे पूर्ण. मग वरती माझे 2 नंबरचे सासरे, त्यांची फॅमिली, त्यांच्या 2 मुली, सासूबाई. वरती छोटे सासरे, त्यांच्या मिसेस, त्यांची 2 मुलं. असे आमची जॉईंट फॅमिली आहे. इकडे आम्हाला नेबर अजिबात नाहीये, फक्त लोंढेच, ओनली लोंढे. बरं, म्हणजे तुमचे शेजारी तुमचे नातेवाईकच आहेत? सगळे तुमचे नातेवाईकच तुमचे शेजारी? नातेवाईक म्हणजे घरातलेच माणसं. बरोबर, लोंढे कुटुंब. लोंढे कुटुंब. वा वा, छान. आणि तुम्ही पूर्वी कुठे राहायचात लग्न? मी पूर्वी कल्याणला राहायचे. माझं माहेर कल्याण. तिकडे कोण कोण होतं? तिकडे आई, बाबा, भाऊ आणि छोटी बहीण आणि मी. एवढंच छोटंसं कुटुंब? छोटं 5 जणांचं कुटुंब. आणि आता किती जण आहेत? आता ऑलमोस्ट 16. दोन्ही छोट्यांना पकडून 16 जण. 16 जण आहेत. वा वा, खूप छान. पण बरं वाटतं ना जरा एकत्र कुटुंब. म्हणजे मला इच्छा होती की जॉईंट फॅमिलीमध्ये, आणि न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहिल्यानंतर म्हणजे असं काही नव्हतं की एकत्र कुटुंब नकोय वगैरे. इच्छा होती आणि त्या पद्धतीने मी एन्जॉय पण करते फॅमिली. वा वा. मग तुमचं लव्ह मॅरेज की नाही? अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज. माझ्या सासूबाई ठाण्यामध्ये गेली 25 वर्ष झालं वधूवर सूचक केंद्र चालवतात आणि मग त्या माध्यमातूनच आमचा विवाह जमला. वा वा वा, खूप छान. पण म्हणजे तुमची इच्छा होतीच की तुम्हाला एक जॉईंट फॅमिली मिळावी आणि योगायोगाने तुम्हाला अरेंज मॅरेज मध्ये पण का होईना ती फॅमिली मिळाली. खूप छान. आता एन्जॉय करता लाईफ सगळं? खूप छान. काय करतात तुमचे मिस्टर? माझे मिस्टर ऍडव्होकेट आहेत. बॉम्बे हायकोर्ट प्रॅक्टिस करतात. बॉम्बे हायकोर्ट आणि ठाणा कोर्ट दोन्हीकडे. बरं, तुम्ही काय करता प्रोफेशनली? माझं एज्युकेशन मी MA BEd आहे. इकॉनॉमिक्स मध्ये मी मास्टर केलंय पुणे युनिव्हर्सिटी मधून. सुरुवातीला लग्न होऊन आल्यानंतर मी बरेच 2 वर्ष क्लासेस वगैरे घेतले. ग्रॅज्युएशन स्टुडंट्स, इकॉनॉमिक्स चे फक्त. कसले? इकॉनॉमिक्स सब्जेक्ट, ओनली इकॉनॉमिक्स, मराठी मीडियम स्टुडंट्सचे. त्यानंतर बाहेर क्लासेस मध्ये पण मी टीच केलं. आणि MPSC UPSC चे स्टुडंट म्हणजे माझे PSI जे ऑलमोस्ट PSI आहेत असे स्टुडंट्सना मी सोशलॉजी हा सब्जेक्ट टीच केला. आणि मग त्यानंतर आता स्वतःची एन्जॉय, गेल्या वर्षी पाडव्यालाच माझ्या सामाजिक संस्थेचं मी ओपनिंग केलं आणि त्या पद्धतीने त्याची कामं चालू आहेत. बरं, म्हणजे तुम्ही आता स्वतःची NGO चालवता. पण मग ही पूर्वीपासून तुमच्या कुटुंबात होती म्हणजे इकडे सासरी का तुम्ही स्वतः तयार केली? नाही, ही माझी स्वतःची आहे. बरं, पण मग NGO म्हटल्यानंतर बऱ्याच वेळेला एक ठरलेल्या काही पीडित लोकांसाठी असते किंवा जनरल, तर तुमची म्हणजे? माझी महिलांसाठी आहे. माझ्या संस्थेचं नाव आहे माहेश्वरी महिला विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्था. म्हणजे मला या संस्थेचं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये काम करायचंय. खास महिलांसाठी ही संस्था काम करते. म्हणजे ज्या महिलांना रोजगार नाही किंवा अशा महिला, म्हणजे अगदी काही जास्त प्रमाणात नाही पण थोड्याफार प्रमाणामध्ये, म्हणजे ज्या अगदीच घरी बसून आहेत किंवा ज्यांना कामाची गरज आहे अशा पद्धतीने. पण मग त्यांच्याकडनं करून घेणं हे तसं अवघड टास्क आहेच, पण त्याचं मार्केटिंग करून ते विकणं हे पण खूप अवघड आहे. मग अवघड आहे, पण आता ठाण्यामध्ये माळी मंडळ कार्यरत आहे. म्हणजे आमची कम्युनिटी, म्हणजे आम्ही स्वतः फुलमाळी समाजाचे आहोत आणि ठाण्यामध्ये ते बरंच मोठ्या प्रमाणात आहे. आणि मी त्याच्यामध्ये महिलांमध्ये
एक लीडिंग आहे. सो त्यामुळे त्याच्यामध्ये लीडिंग आहे. बऱ्याच बिझनेस ग्रुप्सना मी जॉईन आहे. व्हॉट्सअप स्कूल ग्रुप आहे, कॉलेज ग्रुप आहे. मग अशा पद्धतीने ते लोक अप्रिशिएट करतात की माझं हे काम सुद्धा. आणि माळी मंडळामध्ये आमचं बरंच म्हणजे 350 पेक्षाही जास्त महिला ठाण्यामध्ये आहेत आणि त्यांचे बऱ्यापैकी उपक्रम चालू असतात. त्यातून आपोआप मार्केटिंग होतं. म्हणजे ऑर्डर घेऊनच त्या पद्धतीने आम्ही बनवतो. म्हणजे असं नाही की बनवून ठेवलंय आणि मग मोबदलाही मिळायला पाहिजे या सगळ्या अनुषंगाने विचार करायला लागतो. बापरे, म्हणजे बऱ्याच क्षेत्रांमध्ये तुमचा शिरकाव आहे. शैक्षणिक आहे, सामाजिक आहे, कौटुंबिक असेलच. पण मग या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कुटुंबाची मदत घ्यावी लागत असेल किंवा त्यांची मदत होते ना? म्हणजे कुटुंबाचा सपोर्ट आहे म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकते. म्हणजे लिटरली असं होतं ना, माझी छोटी लेक आहे, 3 वर्षांचीच आता तिचं पूर्ण झालंय. तर सासूबाई, इव्हन जाव आणि वरती छोट्या सासूबाई आहे. त्यामुळे ती म्हणजे माझ्यापेक्षा ती जास्त त्यांच्याजवळ जास्त रमते. सो मी निश्चिंत असते आणि त्यांचा सपोर्ट आहे म्हणूनच मी बाहेर पडू शकते. हे झालं घरातल्या जबाबदारीविषयी. पण घरातला बराच भाग तुम्हाला उचलावा लागत असेल. म्हणजे स्वयंपाक असेल किंवा सासू सासऱ्यांची देखरेख असेल. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग कसं काय मॅनेज होतं? सासू सासऱ्यांची देखरेख वगैरे असं आमच्याकडे सगळे यंग आहेत, म्हणजे खाऊन पिऊन सगळे. त्यामुळे असं अजूनपर्यंत तशी गरज नाही आहे आणि सपोर्टिव्ह आहे. त्यामुळे कधी असं होतं की उशीर आले की मग जाऊबाईंचा तशा पद्धतीने सपोर्ट आहे. सो त्यामुळे कधी कधी त्या उरकून घेतात. पण शक्यतो बाहेर पडायचं असेल तर मग जॉईंट फॅमिली आहे, दोघी जणी आहोत. मग कधी भाजी ती करते, चपात्या मी करते किंवा अशा पद्धतीने सगळं वेल प्लॅन असतं. सो त्यामुळे तसं कधी होत नाही. बरं, आता मग एवढं मोठं कुटुंब आहे वगैरे सगळं म्हटल्यानंतर तुमचं एकत्र जेवणे वगैरे होत असतील, गप्पा टप्पा भरपूर होतात ना? काय खायला आवडतं तुमच्या घरात सगळ्यांना? आमच्याकडे शक्यतो फक्त नॉनव्हेज वरती जास्त भर असतो. आणि सांगायला गेलं तर माझे मिस्टर खूप म्हणजे आमच्या घरात सगळे म्हणजे पुरुष मंडळी पण म्हणू शकतो आणि बायका सुद्धा. म्हणजे माझे सासरे सुद्धा व्हेरी गुड कुक. त्यानंतर माझे मिस्टर खूप सुंदर चिकन तंदुरी आणि चिकन बिर्याणी बनवतात. त्यानंतर माझे सगळ्यात छोटे सासरे जे आहेत ते भेळ वगैरे म्हणजे चाट आयटम म्हणजे मी 1-2 वेळा त्यांच्या हातचं खाल्लंय. सो ते खूप छान बनवतात. सासूबाई पण खूप सुंदर जेवण बनवतात. आम्ही तेवढे चाणाक्ष आहोत. आम्ही असं घर शोधूनच तुमच्या घरात एंट्री केलेली आहे. आज आम्हाला काहीतरी आणि आमच्या प्रेक्षकांना काहीतरी तुमच्या हातनं वेगळं पाहायला आवडेल. करणार ना? येस. काय करणार? व्हेज नॉनव्हेज? नॉनव्हेज दाखवणार? नॉनव्हेजच दाखवणार. चला, वा, छान. ताई तयार आहेत नॉनव्हेज आपल्यासाठी काहीतरी करायला. उरलेल्या गप्पा रेसिपी करताना मारूयात. चला वळूयात रेसिपीज कडे. वनिता ताईंसोबत गप्पा आपल्या मारून झालेल्या आहेत. आता आपल्याला रेसिपी करायची आहे. तयार आहात? येस. काय या रेसिपीचं नाव आहे? या रेसिपीचं नाव आहे पोटॅटो पफ्स. पोटॅटो पफ्स साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. 1 वाटी उकडून किसलेला बटाटा, 1 वाटी किसलेलं चीज, ब्रेड क्रम्स, अंड्याचं पिवळं पलक, मिरपूड आणि मीठ. स्वागत. तुम्ही पाहताय आम्ही सारे खवय्ये पॉट बॉय चिंग्स सिक्रेट. तुमचंही स्वागत. आणि आपल्याला आता पोटॅटो पफ्स करायचे. साहित्य खूप छोटंच आहे आणि पटकन कृती होते. बरं, काय करायला लागतं आधी? सुरुवातीला आपल्याला घ्यायचं किसलेला बटाटा. बरं, किती बटाटे साधारण किसलेले? हे 2 बटाटे आहेत. पण आपण आपल्या प्रमाणानुसार म्हणजे आपल्याला किती क्वांटिटी मध्ये बनवायचं त्यानुसार आपण. बरं, हा उकडून किसलेला बटाटा आहे. पण शक्यतो ना ही रेसिपी करताना आपण बटाटा उकडून एक साधारण 1-2 तास तो थंड झाल्यानंतर जर किसला ना तर तो असा ओलसर नाही होणार. जर गरम गरम किसून आपण पदार्थ बनवायला घेतला तर त्याला असं पाणी सुटेल. जो पदार्थ आपल्याला बनवायचा त्या पद्धतीने आपण बनवू शकतो. बरोबर, म्हणजे त्या मिश्रणाला एक घट्टपणा येण्यासाठी थोडा वेळ वाट पाहून मग किसून घेतला. थंड झाल्यानंतर मग तो किसला तर आपल्याला हवं तसं आपल्याला मिळू शकेल. बरोबर. पुढे काय लागणार? त्यानंतर आपल्याला किसलेलं चीज लागणार. किसून घेतलेलं चीज. बरं, पुढे काय? त्यानंतर मिरपूड. बरं, आपल्याला हवंय त्या प्रमाणामध्ये ते मिक्स करायचं. बरं, अगदी जास्तही नाही म्हणजे त्याचं अगदी एकजीव नाही. जसं पीठ वगैरे मळतो किंवा कटलेट्स वगैरे बनवताना जसं आपण एकजीव करतो ना असं नाही करायचं. बरं, त्याच्यानंतर आपण त्याच्यात टाकणार थोडं चवीनुसार मीठ टाकतोय आपण. मीठ टाकायचं. बरं, घ्या. आता आपण अंड्याचं बलक आहे ना ते अगदी थोडं टाकत आपण ते एकजीव करून घेऊ. बरं, ठीक आहे, घ्या. समजा नॉनव्हेज खायचं नसेल आणि अंड त्यातनं अवॉइड करायचं असेल तर नाही टाकायचं आपण. याला फक्त एक नॉनव्हेज टच हवाय म्हणून आपण त्याच्यामध्ये आपण अंड्याचं बलक घालतोय. बरोबर. पण ते नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही. तुमच्या घरी अंडा आवडतं म्हणून त्यांनी अंड्याचं त्याला टच दिलेला आहे. हो की नाही? अगदीच थोडं वापरलंय तुम्ही? हो, अगदी थोडं. म्हणजे आपण लागेल तसं टाकायचं येते. बरोबर, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर अंड नको असेल, टाळायचं असेल तर तुम्ही अवॉइड करू शकता. सोपं आहे. बरं, आता याचे आपल्याला छोटे छोटेसे गोळे करून घ्यायचे, सुपारी एवढे. बरं, आणि मग ते गोळे तयार झाल्यानंतर आपण त्याला ब्रेड क्रम्स मध्ये घोळून त्याचं मस्त आपण डीप फ्राय करायचं आहे. वा वा. मग आपण आता या पोटॅटो पफ साठी लागणारे जे सुरुवातीचे गोळे आहेत ते तयार करून घेऊयात. वा,
पोटॅटो पफ्ससाठी लागणारे मिश्रण आपण तयार करून घेतलं आणि त्याचे छानसे असे गोळे तयार करून घेतले. त्याच्यामध्ये चीज आहे, पोटॅटो आहे, मिरपूड आहे आणि अंड्याचा पिवळा बलक पण आहे. आता काय करायचं, डीप फ्राय करायचं ना? हो, त्याला आपण ब्रेड क्रम्स मध्ये घोळून आपण त्याला डीप फ्राय करूयात. चला मग त्या कृतीकडे पटकन वळूयात. पोटॅटो पफ्स आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत, पण त्याआधी मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण पफ्स म्हटल्यानंतर म्हणजे बाहेर जे आपण खातो ते साधारण असं एक चपटे असतात किंवा आडव्या आकाराचे असतात, हे आपण गोल केलेले आहेत कारण की याच्यामध्ये आपण चीज वगैरे वापरलेलं आहे. सो ते खाताना चीजी म्हणजे ते तोडल्यानंतर किंवा तोंडात टाकल्यानंतर याचं छानसं मेल्ट होतं आणि होममेड आहे. त्यामुळे अगदी प्रोफेशनली न करता आपण घरगुती साहित्य आहे, सगळ्यांना जमतं म्हणजे बरोबर. म्हणजे हा आकार सगळ्यांना जमू शकतो. घराघरात प्रत्येकाला हा लाडवाचा आकार माहिती आहे, त्याच्यामुळे आपण अशा प्रकारचे पफ्स करूया. व्हेरी गुड. मग आता हे ह्याच्यात घोळवायचं ना? त्याच्यामध्ये घोळवायचं. एक एक घ्या, घोळवा आणि मग सोडा. आता आपण डीप फ्राय करून घेऊया. रेडी आहेत? हो, रेडी आहे. बरं, किती वेळ लागतो डीप फ्राय करायला? एक साधारण 2 ते 3 मिनिटं. 2 ते 3 मिनिटं. बरं. फास्ट गॅस वरती अगदी लगेचच होणार. बरोबर, पण गॅस फास्ट करून घेऊ. ओके. चला, 2 ते 3 मिनिटात तयार होतील खमंग खुसखुशीत असे पोटॅटो पफ्स. पटकन तुम्ही लिहून घ्या या पफ्ससाठी लागणारं साहित्य आणि कृती. पोटॅटो पफ्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी उकडून किसलेला बटाटा, 1 वाटी किसलेलं चीज, ब्रेड क्रम्स, अंड्याचा पिवळा बलक, मिरपूड आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बटाट्याचा कीस घेऊन त्यामध्ये किसलेलं चीज, मिरपूड, मीठ आणि अंड्याचा पिवळा बलक घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे गोळे तयार करावेत आणि ते ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून डीप फ्राय करून घ्यावेत. पोटॅटो पफ्स आता आपण पाहिले, फार झटपट झाली ती रेसिपी. आता आपल्याला दुसरी रेसिपी करायची. तिचं नाव काय? चिकन रोल. चिकन रोल. बर. आणि मला वाटतं ह्या रेसिपीला थोडासा वेळ लागतो. हो, लागतो की नाही? सुरुवातीची पटकन झाली, हिला वेळ लागणार आहे. पण आपण एक काम करूयात, साहित्य काय तयारी पाहूत सांगा मग. डोस्याचं पीठ, बोनलेस चिकन, चिरलेला कांदा, अंडी, सुकं किसलेलं खोबरं, दही, कोथिंबीर, लसूण, आलं, संपूर्ण खडा मसाला, घाटी मसाला, चाट मसाला, मीठ मसाला, हळद, मीठ आणि तिखट. एक साधारण अर्धा तास खूप झाला. अर्धा तास लागतो. व्हेरी गुड. चला मग आपण आता चिकन रोल कडे बोलूयात. काय करायला लागतं आधी? सुरुवातीला आपल्याला चिकन मध्ये दही लावून आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत. मॅरिनेट करायचं. चिकनला आपण सुरुवातीला थोडंसं हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. बरं. याचं काही प्रमाण तुम्ही ठरवून घेतलंय का? प्रमाण डिपेंड आपल्यावरती आहे, पण तरी 1 वाटी आपण बोनलेस चिकन घेतलेलं आहे. म्हणजे साधारण हे पाव किलो आहे. बरं. आणि मग आपण त्याच्यामध्ये दही घालायचं. बरं. पण मला सांगा, सुरुवातीलाच त्या चिकन मध्ये तुम्ही काही घातलंय का? हळद आणि मीठ लावून ठेवले आपण. हा, हळद आणि मीठ ऑलरेडी घालून ठेवले. किती वेळापूर्वी? एक साधारण तासभरापूर्वी. आणि दही पण याकरिता आपण घालतोय कारण की आपण याच्यामध्ये अजिबातच घालत नाहीये, फक्त दह्यावरती आपण हे चिकन शिजवतोय. किती वेळ ठेवायचं मॅरिनेट? एक साधारण 15-20 मिनिट. आपलं वाटण भाजून होईपर्यंत. आपल्याला आता वाटण भाजायचं का? आता आपल्याला वाटण. ठीक आहे. मग आपण आता हे दही, चिकन, हळद आणि मीठ याचं मिश्रण आहे ते आपण एक 15 ते 20 मिनिटं जरा असं बाजूला ठेवून देऊयात आणि वाटण भाजायच्या कृतीकडे बोलूयात. काय लागणार तुम्हाला? तेल. हे परतून घ्यायचंय का? तेल परतून घ्यायचंय आपल्याला सुरुवातीला. थोडंसं तेल. आता काय करायचं? आता आपण कांदा फ्राय करणार आहोत. बरं. कांदा थोडासा लाल झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सुकं खोबरं घालणार आहोत. बरं. थोडासा लाईटली लाल झाला की लगेच आपण सुकं खोबरं घालणार. बरोबर. हे वाटण काय नंतर आपल्याला पेस्ट मध्ये वापरायचं आहे का मग? हो, मला वाटतं कांदा परतून झालेला आहे. हो, आता आपण सुकं खोबरं घालूया. सगळं लागेल? हो, सगळं घाला. बरं. याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला जो आहे आपण जो गरम मसाला काढलेला आहे. कोणता? नाही, खडा मसाला. अच्छा. लवंग. हा. बरं. दालचिनी आणि मसाला वेलची. बरोबर. याच्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत. बरं. बघा. नाही घाला, सगळी लागेल. हो, सगळी लागेल. बरं. त्यानंतर आलं पुरे आणि लसणाच्या पाकळ्या. बरं. आपण 4-5 लागतील. नाही घाला, आणखीन घाला. अजून लागतं कारण की नॉनव्हेज म्हटलं की थोडंसं आलं लसूण असलं की बरोबर जरा तो उग्रपणा जो हवा असतो नॉनव्हेज रेसिपीज ना तो येतो. आता पुढे आता याच्यानंतर आपण हे वाटण बारीक करून घ्यायचं. बरं. हे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर किंवा तेलात परतून घेतल्यानंतर म्हणजे चिकन रोल साठी लागणारं हे मिश्रण आपण तयार केलं, मॅरिनेट करायला ठेवलं. आता हे आपण भाजून घेतलं. याचं वाटण तयार करूयात आणि मग पुढच्या कृतीकडे बोलूयात. चिकन रोल साठी लागणारं हे वाटण पण आपण तयार करून घेतलं. सुरुवातीला मॅरिनेट करायला चिकन ठेवलं आणि हे वाटण तयार झालं. आता हे बाजूला ठेवूयात. पुढे काय करायचं? आपण आता पॅन मध्ये थोडंसं तेल घालणार आहोत आणि वाटण फ्राय करून घेणार आहोत. अच्छा, वाटण लगेच लागणार का? हो. बरं.
परत एकदा तेलामध्ये ते वाटण आपण फ्राय करणार आहोत. बरोबर. पुढे काय? याच्यामध्ये आपण आता मसाले घालणार आहोत. मसाले सगळे? हो, मसाले घालणार आहोत सगळे. आधी काय? आपण हा घाटी मसाला आहे बनवलेला. घरी केलाय? हो, घरगुती मसाला आहे तो. आपल्याला कसं स्पायसी हवे त्यावर ते डिपेंड आहे. बरोबर. आणि चिकन म्हटल्यानंतर शक्यतो खमंग आणि तिखटच खायला आवडतं. पुढे काय? त्यानंतर मीठ मसाला. हा, मीठ मसाला. हो, म्हणजे मटन मसाला. अच्छा, बरं. अच्छा, मीठ मसाला म्हणाला होय. मला वाटलं मीठ मसाला. मला वाटलं मसाल्यामध्ये मीठ घातलंय की काय. मीठ आहे का? पुढे लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर. थोडंसं मीठ. पुढे काय लागणार आहे? थोडीशी हळद. थोडीशी. बघा, बस पुरे. बस. ओके. तर याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं, जे आपण दह्यामध्ये हळद आणि मीठ घालून अर्धा तास किंवा 15-20 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवलं होतं. चिकन सुद्धा आपण त्या मिश्रणामध्ये घातलंय. पुढे काय करायचं? आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत, म्हणजे त्याला छान असं दह्यामुळे पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्ये ते शिजेल. म्हणजे वेगळं पाणी घालायची गरज नाही. व्हेरी गुड. चला, मग आम्ही आता एक झाकण ठेवून घेतो याच्यावरती. त्याला एक छान वाफ येईल, शिजेल आणि मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया. चिकन रोल साठी लागणार हे मिश्रण आपण तयार करून घेतलं. पुढे काय करायचं? आता आपण डोसा जो बेस तयार करायचा आपल्याला रोल साठी, त्यासाठी आपण आधी डोसा करून घेणार. नॉर्मल जसं आपण डोसा करतो तसा डोसा करून. डोसाचंच पीठ आहे? हो, डोशाचंच पीठ आहे. बरं, ठीक आहे. मग हा करून घ्यायचा आपल्याला. पसरवून घेऊया थोडासा आणि आपण त्याच्यात थोडंसं तेल बाजूने सोडूया. बरं, ते चिकटू नये म्हणून. ठीक. हा आपला आता डोसा तयार झाला. हो, बरोबर. ह्याला एका बाजूनेच भाजून घ्यायचं? नाही, दोन्ही बाजूनी. जसा नॉर्मल डोसा असतो ना आपण जो खातो, बटाट्याची भाजी वगैरे, बरोबर सेम तसाच आपल्याला बनवून घ्यायचा आहे. बरं. पुन्हा थोडंसं तेल घालूयात आपण. परत तेल घालायचं? पुन्हा थोडंसं. फ्राय दोन्हीकडून छान होईल ना तो. बरोबर. त्याच्यानंतर आपण आता अंड फेटून घेऊयात. त्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालूयात. कारण आपल्याला कोटिंग. हो. किती लागणार? बस पुरे? हो, तेवढं घाला. चमचा. थँक्यू. आणि मग आता आपला डोसा दोन्ही बाजूनी छानपैकी एक मिनिट द्या. डोसा दोन्ही बाजूनी छानपैकी फ्राय झाला आणि मग त्याच्यानंतर आता आपल्याला हे त्याच्यावरती स्प्रेड करायचं. डोस्यावरती अंड्याचं आपण हे सगळं जे आपण काय म्हणतात त्याला पिवळा बलक घेतला होता तो त्याच्यावरती पसरवून घेतलाय. त्यातनं एक वाईट वगैरे काही काढलेलं नाही. आपण अंड वापरलाय आणि आपण आता थोडंसं तेल लाईटली घालाय, कारण की अंड घातलंय ना आपण. बरोबर. थोडंसं आता ते छानपैकी जसं आपलं ऑमलेट सारखं होतं ना त्या पद्धतीने. बरोबर. हे दोन्ही बाजूनी परतून घ्यायचं. नाही, आता ही बाजू झाल्यानंतर आपण एक पलटी केलं की मग हा जो बेस आहे हा छानपैकी होईल आणि मग आपण डिश मध्ये काढून घेणार. बरं, मग हे काढून घेतल्यानंतर पुढे मग त्याच्यावरती आपण चिकन केलेलं आहे ते मिश्रण घालायचं आणि त्याचा रोल करायचा. चिकन रोल साठी लागणार आहे जे डोशाचा बेस आहे, आता हे त्याच्यावरती घातलं, रोल केला की रेसिपी तयार. चाट मसाला घालणार आहोत आपण थोडासा, त्याने आणखीन एक थोडासा वेगळा फ्लेवर असा आंबट वगैरे असा. बरोबर. म्हणजे चिकन रोलचा बेस आपल्याकडे तयार आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. चला, चिकन रोल साठी लागणारं चिकनचं मिश्रण तयार आहे. डोसा आणि अंड्याचा बेस पण तयार आहे. आता रोल केला की रेसिपी तयार. बरं, आता पुढे काय करायचं? आता आपला हा बेस तयार झालेला आहे. याच्यावरती आपण चाट मसाला स्प्रेड करून घेणार आहोत. बरं, अजून एक वेगळी चव. एक थोडासा आंबटपणा. आता हे चिकनचं मिश्रण त्याच्यावरती घालायचं. बरं, आपण हा असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हा आपला डोसा. क्या बात आहे. दिसायला पण खूप छान दिसतोय. इकडे हा पिवळा रंग, मध्ये पांढरा आणि परत पिवळा. व्हेरी गुड. खूप छान रेसिपी तुम्ही आम्हाला दाखवलीत. पटकन तुम्ही लिहून घ्या या रोल साठी लागणारं साहित्य आणि कृती. चिकन रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बोनलेस चिकन, डोशाचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, अंड, सुक्या खोबऱ्याचा किस, दही, कोथिंबीर, लसूण, आलं, खडा गरम मसाला, घाटी मसाला, चाट मसाला, मटण मसाला, हळद, मीठ आणि तिखट. कृती: प्रथम एका बाउलमध्ये हळद आणि मीठ लावलेलं चिकन घेऊन त्यामध्ये दही घालून ते 15 मिनिटांसाठी मॅरिनेट करून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यावा. त्यामध्ये सुकं खोबरं, खडा गरम मसाला, कोथिंबीर, आलं आणि लसूण घालून व्यवस्थित भाजून हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये वाटलेला मसाला परतून घ्यावा. त्यामध्ये घाटी मसाला, मटण मसाला, लाल मिरची पावडर, मीठ, हळद आणि मॅरिनेट केलेलं चिकन घालावं. फ्राय पॅन वर झाकण ठेवून चिकन शिजवून घ्यावं. गरम पॅन वर मिठाचं पाणी शिंपडून त्यावर डोशाचं पीठ पसरवावं. बाजूने तेल सोडून दोन्ही बाजूने डोसा भाजून घ्यावा. या डोशावर फोडलेलं अंड फेटून पसरवून घ्यावं आणि चिकन रोल साठीचा बेस बनवून घ्यावा. हा बेस एका प्लेट मध्ये काढून त्यावर चाट मसाला पसरवावा. त्यावर चिकनचं मिश्रण पसरवून डोसा रोल करून डिश सर्व्ह करावी.
वनिता त्यांनी आज आपल्यासाठी पोटॅटो पफ्स आणि चिकन रोल या 2 खूप छान खमंग आणि मस्त रेसिपीज केल्या. आम्हाला मज्जा आली तुमच्याशी गप्पा मारताना, तुमच्या या कार्याविषयी जाणून घेताना. तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. नक्की वाटलं? नक्की म्हणजे माझी बरेच दिवस झालं इच्छा होती की मला एखाद्या कुकिंग शो मध्ये पार्टिसिपेट करायचंच होतं, पण म्हणजे लवकरच तो योग आला त्याबद्दल, आणि तुम्ही आमच्याकडे आला त्याबद्दल खरंच खूप वा. आम्ही पण तुमचे खूप आभारी आहोत, कारण एवढ्या छान रेसिपीज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दाखवल्या आणि ही त्याबद्दल प्रेमाची भेटवस्तू झी मराठीकडून. थँक्यू व्हेरी मच. अशा छान छान रेसिपीज ट्राय करा आणि तुमचं हे समाजकार्य सुद्धा असं छान चालू ठेवा. नक्की की नाही? चला, आजचा भाग कसा वाटला, आजच्या गप्पा कशा वाटल्या हे आम्हाला कळवा, आणि शिवाय रेसिपीज कशा वाटल्या हे तर कळवाच. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. ताईंनी आपल्यासाठी चिकन रोल आणि पोटॅटो पफ्स या 2 छान नॉनव्हेज रेसिपी तयार करून ठेवलेल्या आहेत, आणि त्यांची सगळी फॅमिली आपल्या सोबत आहे, ज्यांना सगळ्यांनाच नॉनव्हेज आवडतं. आता हे सगळे मिळून ह्या रेसिपीज खाणार आहेत. तुम्ही घ्या निरोप फक्त आजच्या भागापुरता. परत भेटायचं पुढच्या भागात. प्रॉमिस? व्हेरी गुड. तोपर्यंत अशा छान छान रेसिपीज घरी ट्राय करा. मस्त खा, स्वस्त राहा, आराम करा, एन्जॉय करा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये पॉवर्ड बाय चिंग्स सिक्रेट. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंग